श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय 61वा श्रींची शाल। श्रींनी लाल रंगाची शाल अंगावर घेतली आहे, ज्याला पिवळी नक्षीदार बॉर्डर आहे। श्रींची शाल माया आहे। श्रींची शाल मायेचे आवरण आहे। श्रींची शाल वेगळेच रूप आहे, ज्याला सुंदर रूप दिले आहे, सुंदर नक्षीकाम केले आहे। त्यांचा रंग मोहक आहे, ज्याकडे पाहिल्यानंतर कोणीही आकर्षित होतो, कारण मायेचे रूप अतिशय सुंदर आहे। त्यात लाली आहे, त्याला पिवळी बॉर्डर आहे, त्यात सुवर्ण आहे। ज्यात सुवर्ण असते त्याकडे मनुष्य आकर्षित होतो। जिथे सीता माता आकर्षित झाली होती सुवर्ण मृग पाहून, तिला काय माहित नव्हते सुवर्णाचा मृग नसतो म्हणून, परंतु सुवर्णाचा मृग दिसल्याबरोबर तिचे मन आकृष्ट झाले होते। ती मायेच्या आवरणात सापडली होती। तिच्यात लोभ उत्पन्न झाला सुवर्णाचा, सुवर्णाच्या कातडीचा। ते सुवर्णरूपी हरिण प्रत्यक्षात काय होते तुम्हा सर्वांना माहीतच आहे। ज्या ठिकाणी सीता माता फसू शकते त्या ठिकाणी आपल्यासारखी जनता फसली तर, त्या मायेच्या तडाक्यात आली तर काहीही नवल नाही। श्रींनी शाल घेतली होती, श्रीजवळ शाल होती व श्रीजवळ अजूनही शाल आहे। माझ्याकडील फोटोत अजूनही ती शाल दिसते आहे। शेगावच्या फोटोत ती शाल दिसते आहे। तुम्ही सर्वांनी ती शाल बघितली असेल, ज्यांनी ती बघितली नसेल त्यांनी ती बघावी। श्री सुंदर रीतीने बसले आहे, त्यांनी त्यांचा एक पाय दुमडला आहे व हात आशीर्वाद देत आहे। श्री आपल्याकडे बघत आहे। अंगावर लाल रंगाची शाल घेतली आहे, एक हात त्या शालीत आहे ज्यातून फक्त बोटे आपल्याला दिसतात, आणि शाल श्रींच्या खांद्यापासून तर पलंगापर्यंत पसरली आहे। मायेचे आवरण मोठे आहे, कारण श्रींनी पाय दुमडला असल्यामुळे, श्रींनी पूर्ण हात बाहेर न काढल्यामुळे, श्रींच्या इच्छेमुळे श्रींनी पाय लांब केला। श्रींनी हात बाहेर काढला की शाल अपुरी पडणार, मायेचे आवरण लहान पडणार, परंतु केव्हा व कोणासाठी हात पाय लांब करायचे हे श्रींच्या इच्छेवर अवलंबून आहे। श्री त्या गोष्टीचा निर्णय घेतील। जे जे सुंदर या जगात आपल्याला दिसते त्या गोष्टीत आपण पडतो। आपल्या मनाला त्या गोष्टीचे आकर्षण निर्माण होते, त्या गोष्टीचा ध्यास आपल्याला लागतो व मायेच्या पसाऱ्यात आपण गुरफटल्या जातो। मायेचे पांघरून आपण स्वतःहून दूर करूच शकत नाही, त्यासाठी आपल्याला श्रींची गरज असते। श्रीच फक्त शाल म्हणजे माया दूर करू शकते, कारण शाल त्यांचीच असते व त्यांनीच टाकली असते। श्री शाल काढो की न काढो, पण श्रीला आपण शरण जायला काहीच हरकत नाही, श्रीला आवाज द्यायला काहीच हरकत नाही। श्री मायेत ठेवूनही स्वतःचे दर्शन घडवून आणू शकते। माया काही श्रीपेक्षा मोठी नाही। श्री दोन्ही गोष्टी एकाच वेळी आपल्याला दाखवू शकते। ही माझी माया आणि हे माझे स्वरूप। श्रींचे दोन्ही रूप आपण बघतोच की नाही, श्रीचे सगुण रूप व श्रींची अंगावर ओढलेली शाल। जर आपण दोन्ही रूप एकाच वेळी पाहू शकतो तर आपण देखील एकाच वेळी श्रींचे स्वरूप व श्रींची माया का बरे पाहू शकणार नाही। मायेचे आवरण जसे आपल्यावर टाकले आहे, परंतु अंतरात्मा सुंदर दिला आहे, आंतरिक दृष्टी देखील दिली आहे, त्यामुळे आपण देखील दोन्ही रूपे एकाच वेळी पाहू शकतो। फक्त श्रींचे स्मरण करा, श्रीला शरण जा, श्रींचे कार्य करा, श्रींचे भजन करा, श्रींची आरती करा, श्रींची स्थापना तुमच्या हृदयात करा व हृदयातून प्रेमाने श्रीला आवाज द्या। बोला श्री गजानन महाराज की जय।